जुलै 30 पूर्वी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 32% पाणीसाठा शिल्लक होता. मात्र 30 आणि जुलै 31 या 2 दिवसांत पडलेल्या तुफान पावसामुळे जलसाठ्यात तब्बल 13% भर पडली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील 51 प्रकल्पांमधील एकूण जलसाठा 45%वर पोहोचला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बुलढाणा शहरासह परिसरातील 13 गावांची तहान भागवणाऱ्या येळगाव धरणात आता 100% जलसाठा उपलब्ध झाला आहे. येळगाव धरण पूर्ण भरल्यामुळे बुलढाणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न मिटला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. पावसाळ्याचे अजूनही भरपूर दिवस शिल्लक असल्याने येत्या काळात जिल्ह्यातील उर्वरित जलप्रकल्प देखील 100% भरतील अशी आशा जिल्हावासियांना लागली आहे. या मुसळधार पावसामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. मुसळधार आणि सततधार पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. अवघ्या 2 दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमधील जलसाठ्यात कमालीची वाढ झाली असून अनेक प्रकल्प आता ओव्हरफ्लो झाले आहेत.